व्हिडिओ खूप जास्त मोठा होईल म्हणून मी त्याला वेगवेगळ्या पार्टमध्ये डिवाइड केला आहे। याआधी मी माझ्या चॅनलवरती वडापावची रेसिपी शेअर केलेली आहे। तेच बॅटर आणि तेच भाजी यूज करून मी या ठिकाणी ब्रेड पॅटीज बनवून दाखवणार आहे। पॅटीज बनवण्यासाठी या ठिकाणी मी सँडविच ब्रेडचा यूज केलेला आहे। छानपैकी 4 ब्रेड मी या ठिकाणी घेतले आहे। त्यांच्या दोन ब्रेडला मी भाजी छानपैकी स्प्रेड करून घेणार आहे आणि दुसऱ्या बाजूला ग्रीन चटणी लावून घ्यायची आहे आपल्याला। काही न कट केल्यानंतर भाजी आणि चटणी वगैरे लावून घेतात, पण आपण जर डायरेक्टली ब्रेडलाच लावून घेतलं आणि नंतर कट केलं तर ते छान कट होतं। त्यावरती लसूण चटणी घालून घ्यायची आहे आणि दोघं ब्रेड एकमेकांवर ठेवून घ्यायचे, त्यांना थोडं प्रेस करून घ्यायचं। नंतर तुम्हाला हव्या त्या आकाराचा तुम्ही शेप कट करून घेऊ शकता। तुम्ही बघू शकता फिलिंग किती छान भरून झालेली आहे। आता बॅटरमध्ये आपल्याला डीप करून छानपैकी आपला पॅटीस तळून घ्यायचा आहे। हे तळताना आपल्याला गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे, जेणेकरून आपले पॅटीस खूप जास्त तेलकट होणार नाही। आपण जर लो फ्लेमवरती पॅटीस तळलं तर आपल्या पॅटीसला खूप जास्त तेल सोक होतं। या ठिकाणी आपला पॅटीस छानपैकी बनवून तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता खूप जास्त तेलकट पण नाही झालेला आहे। ग्रीन चटणी आणि लसूण चटणी सोबत आपल्याला छानपैकी एन्जॉय करायचं आहे। रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। नवीन असाल तर चॅनलला फॉलो नक्की करा। भेटूया परत अशाच नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय।